नमस्कार भगिनींनो, मातांनो, सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमा हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी श्रद्धा, प्रेम, निष्ठा आणि अखंड सौभाग्याचं पवित्र सण मानला जातो. या दिवशी लाखो महिला मनोभावाने व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का? पूजा तर आपण दरवर्षी करतो, उपासही करतो, पण सातत्याने आणतो. पण पूजेला नेसलेल्या साडीच्या रंगाला काय महत्त्व असते का? कोणता शुभ रंग मानला जातो आणि कोणत्या भाग्यामध्ये असं सांगितलं जाते की काही रंग दिवशी टाळावेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट सांगते, भारतभर वटपौर्णिमेच्या परंपरा सारख्या नाहीत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये, समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रथा आहेत. त्यामुळे आज आपण जे रंग सांगणार आहोत ते अनेक ठिकाणी प्रचलित असलेल्या आधारित आहेत. आपल्या घरामध्ये परंपरा आणि आई वडीलधाऱ्या माणसांना मार्गदर्शन यांना नेहमी प्राधान्य द्या. मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि नवजीवनाचे प्रतीक मानलं जातं. लाल रंग मंगल कार्य, शक्ती आणि सौभाग्याला जोडला जातो. पिवळा रंग ज्ञान, श्रद्धा आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे अनेक महिला वटपौर्णिमेला हा रंग परिधान करण्यास प्राधान्य देतात. पण हा रंग विविध भागात वेगवेगळ्या समजुती आणि त्यात काय करावे, त्यामागं नेमके कारण कोणतं सांगितलं आहे, हे कोणत्या रंगाची साडी नेसावे अनेक कुटुंबात शुभ मानले जाते, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला पूजासाठी योग्य वेळी साडी निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि अशा एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे जे अनेक महिलांना. जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग सुरू करूया. यंदाच्या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी अनेक ठिकाणी शुभ मानली जाते आणि कोणत्या रंगाबाबत काही लोकांमध्ये सावधगिरी बाळगण्याची प्रथा आहे, सविस्तर माहिती जाणून घेऊ. नमस्कार माता भगिनींनो, आपल्या चॅनलवर सर्व भाविकाचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विवाहित स्त्रीला एक महत्त्वाचा ठरणार आहे. आपण जी बोलणार आहोत वटपौर्णिमेबद्दल. असा हा पवित्र सण ज्याची अनेक महिलांना वर्षभर आतुरता वाट असते. या दिवशी स्त्रिया मनापासून उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात, प्रदक्षिणा घालतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. एक प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसता? कारण अनेक घरांमध्ये आजही अशी समजूत आहे की या दिवशी हा शुभ रंग मानला जातो. हा रंग टाळण्याची परंपरा आहे. मग खरोखर कोणता शुभ रंग मानला जातो हे लक्षात ठेवा. भारतातील प्रत्येक प्रदेश, समाज आणि कुटुंबाच्या पारंपरिक वेगवेगळ्या आहेत. तर मंडळी, आता आपण रंगाविषयी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या समजुती प्रचलित आहेत. समजूतमध्ये त्यामागील कारण सर्वात महत्त्वाचे म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी खरं महत्त्व कशाला आहे, रंगाला की श्रद्धाला? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी भगिनींनो, आता सर्वात आधी जाणून घेऊया की वटपौर्णिमा ही इतकी महत्त्वाची का मानली जाते. आपल्या हिंदू परंपरामध्ये हा दिवस माता सावित्रीच्या अढळ निष्ठेची, प्रेम आणि धैर्याची आठवण करून देणारा दिवस आहे. असे सांगितले जाते की सावित्रीने आपल्या बुद्धिमत्तेने, संयमाने आणि यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले. म्हणून आजही अनेक विवाहित स्त्रिया या दिवशी वटवृक्षाची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. आता प्रश्न येतो, वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी अनेक ठिकाणी शुभ मानली जाते? वेगवेगळ्या भागामध्ये परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी काही रंग विशेष शुभ मानले जातात. हिरवा रंग, लाल, पिवळा. मात्र गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शुभ रंग परिधान करणे लोक परंपरा असू शकते, पण कोणत्याही व्रतचे खरे फळ श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि भक्तीवर अवलंबून असते. आता पुढच्या भागात आपण 3 रंगाबद्दल जाणून घेणार आहोत जे काही प्रदेशात लोक परंपरामध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी टाळले जातात. भगिनींनो, आता आपण या 3 रंगाविषयी बोलूया ज्याबद्दल काही प्रदेशामध्ये वेगवेगळ्या लोक परंपरा आणि समजुती प्रचलित होतात. सुरुवातीला एक महत्त्वाची गोष्ट, हे कोणतेही सर्वसामान्य धार्मिक नियम नाही. भारतात प्रत्येक समाजात, कुटुंब आणि प्रदेशाच्या परंपरा वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्या घरातील रीतरिवाज आणि वडीलधाऱ्या सल्ला यांनाच प्राधान्य द्या. एक पूर्ण काळा रंग. अनेक कुटुंबामध्ये वटपौर्णिमा दिवशी काळा रंगाची साडी परिधान करणे टाळण्याची प्रथा आहे. यामागील समज
आणि अशी सांगितली जाते की मंगल आणि शुभ मानला जातो, त्यामुळे तेजस्वी आणि उत्साही रंगांना अधिक महत्त्व दिले जाते. यात मात्र काळा रंग अशुभ असा नाही, केवळ काही ठिकाणी परंपरा पाळत नाही. पूर्ण पांढरा रंग, काही भागामध्ये पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी टाळण्याची प्रथा आहे. यामागे धार्मिक कारणापेक्षा सामाजिक आणि परंपरा करणे अधिक सांगितली जातात. अनेक महिला या दिवशी लाल, हिरवा, पिवळा यासारखे उत्साह रंग परिधान करतात. गडद रंग, काही कुटुंबांमध्ये अतिशय फिकट किंवा उत्साही वातावरणाशी विसंगत वाटणारे रंग म्हटले त्याऐवजी आनंद, मंगळ, उत्साहाचे प्रतीक मानले जाणारे रंग निवडण्याची प्रथा आहे. भगिनींनो, या सर्व समजुतीपेक्षा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. साडीचा रंग हा पूजेचा एक छोटा भाग आहे. व्रतचे खरे सौंदर्य तुमच्या श्रद्धेत, भक्तीत, संयमात आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेत आहे. जर तुम्ही शुद्ध असेल, वडीलधाऱ्यांचा आदर करत असेल, पूजा मनोभावाने करत असेल तर सर्वात मोठे शुभ मानले जाते. आता पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणती तयारी करावी, कोणते साहित्य आवश्यक असते आणि पूजा करताना कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. भगिनींनो, आता जाणून घेऊया की वटपौर्णिमेची पूजा करताना कोणती तयारी करावी आणि कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. सण कोणताही असो, देवाला सर्वात प्रिय असतं ती स्वच्छता, श्रद्धा, मनापासून भक्ती. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य असेल तर पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी आणि देवीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करावी. पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आधी तयार ठेवाव्यात, जेणेकरून काही गडबड होणार नाही. सामान्य पूजेसाठी वडाच्या झाडाला बांधण्यासाठी कापसाचा दोरा, हळद, कुंकू, अक्षता, फुले, फळे, नारळ, अगरबत्ती, तुपाचा दिवा, पाण्याचा कलश, नैवेद्य आणि पूजेचं ताट अशी सामग्री वापरली जाते. काही भागात स्थानिक परंपरेनुसार इतर वस्तूही वापरल्या जातात. पूजा करताना वडाच्या झाडाला नम्रतेने जल अर्पण करावे, हळद कुंकू व्हावे आणि आपल्या परंपरेनुसार प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालताना घाई करू नका. शांतपणे देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. पूजा झाल्यानंतर झाडाजवळ प्लास्टिक, फुले किंवा इतर कचरा टाकू नका. वटवृक्ष हे पूजनीय मानले जाते, त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे हे देखील आपल्या श्रद्धेचा एक भाग आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, व्रत करताना मनात राग, मस्कर किंवा कडूता ठेवा. शक्य असेल तर वडीलधाऱ्यांना आशीर्वाद द्या, गरजूंना अन्नदान किंवा मदत करा. आपल्या संस्कृतीत सेवा आणि दान यांना खूप महत्त्व दिले जाते. सुंदर साडी, मोठी पूजा किंवा महागडे साहित्य यापेक्षा शुद्ध मन, शुद्ध आणि प्रामाणिक भक्ती अधिक महत्त्वाची मानली जाते. आता शेवटच्या भागात आपण जाणून घेऊया वटपौर्णिमेचा खरा संदेश आणि सणातून आपल्या जीवनात मिळणारी प्रेरणा. भगिनींनो, आता हा व्हिडिओ शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात येऊया. शुभ रंग, लोक परंपरा, पूजेची तयारी आणि वट सावित्रीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. सणाचा खरा संदेश काय आहे? तो म्हणजे विश्वास, प्रेम, निष्ठा, संयम आणि कुटुंबातील एक आदर, प्रेम. माता सावित्रीने आपल्या पतीसाठी केलेला संघर्ष आणि केवळ एक चमत्कारी कथा नाही, तर ते आपल्या शिकवते की संकट कितीही मोठं असेल तर श्रद्धा आणि योग्य विचार याला जोरावर त्याला सामोरे जा. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी फक्त साडीचा रंग, पूजा किंवा विधी यांना महत्त्व देऊ नका. घरात प्रेम असेल, मोठ्यांचा आदर असेल, एकमेकांची साथ देण्याची भावना असेल, देवावर विश्वास असेल तर हाच व्रत सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक परंपरा असेल तर तिचा आदर करा. प्रत्येक प्रदेशाची आणि प्रत्येक कुटुंबाची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे तुलना करण्याऐवजी आपल्या घरातील रीतिरिवाज जपा. या वटपौर्णिमेला मनापासून प्रार्थना करा, हे परमेश्वरा, आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, प्रेम आणि ऐश्वर्य राहू दे. कुटुंबातील निरोगी, आनंदी आणि समाधानी ठेव. हीच वटपौर्णिमेची भावना आहे. तर मंडळी, आज वटपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेतले, शुभ रंगाविषयी प्रचलित समजुती आणि घेतल्या, पवित्र दिवसाचा खरा संदेशही ऐकला. पण हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगते, वटपौर्णिमा खरा सौंदर्य साडीच्या रंगात नाही तर तुमच्या श्रद्धेत आहे. साडी किती महाग आहे यापेक्षा दागिने किती आहे, त्यापेक्षा पूजा किती मोठी केली यापेक्षा देवाला तुमचं निर्मळ मन, तुमचा विश्वास आणि तुमची भक्ती अधिक प्रिय असते. माता सावित्रीने आपल्याला शिकवलं, संकट आलं तरी हार मानायचं नाही, कुटुंबासाठी प्रेम कमी होऊ द्यायचं नाही आणि प्रत्येक परिस्थितीत उभं राहायचं. हीच खरी वटपौर्णिमेची शिकवण आहे. या वटपौर्णिमे दिवशी मनापासून प्रार्थना करा, तुमच्या घरात सुख नांदो, पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास अधिक दृष्ट व्हावं, प्रत्येक कुटुंबात निरोगी, आनंदी, समृद्धी राहावं. माता सावित्री आणि भगवान वटवृक्षाची कृपा तुमच्या परिवारावर सदैव राहो.
जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या आई बहिणीला, पत्नीला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायक व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. खाली कमेंटमध्ये जय सावित्री माता आणि तुम्ही यंदा कोणत्या रंगाची साडी नेसणार आहात हे आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नवीन सुंदर भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बाय बाय.